तो चेंबरून बाहेर येतोय, तो पूर्ण भरलेला आहे, माखलेला चिखलाने वगैरे काही घाण आलं. आम्हाला ते ना दुधाने काढायचं. सगळ्या सफाई कामगारांना घेऊन तुम्ही स्क्रीनिंग केली आणि खूप उत्तम प्रतिसाद तुम्हाला मिळाला. मी रोहित तुला विचारतो की तो एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, अनुभव होते तुला असं साऊथचं फील येतोय. इव्हन विराट आणि रोहित दोघांना म्हणजे जेव्हा तुम्ही ज्यांच्यावर चित्रपट बनवला त्यांना दाखवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया दुधाच्या बरोबरीला होते. अजून काय खूप मन भरून आलं, कारण दॅट वॉज अनएक्सपेक्टेड फॉर मी. जे त्यांच्याकडनं ॲडॅप्ट केलं ते डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना कुठंतरी वाटलं की आमची जी गोष्टी आहेत ते तिथे मांडल्या गेली आहेत, सत्यरीतीने मांडल्या गेल्या आहेत. फिल्ममध्ये कुठेही VFX नाही म्हणून ते रिअल आणि रॉ दिसतं आपल्याला. त्यांना कुठेतरी ते कनेक्शन त्यांना वाटलं की आता हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांनी कुठं प्लॅन आउट केला तो आणि बाहेर जाऊन दॅट वॉज अनएक्सपेक्टेड. आणि खरंच मी खूप प्राऊड फील करतो की मी एक वॉरियर त्यांची भूमिका केली आहे आणि करत असताना खूप साऱ्या गोष्टी जाणून घेतल्या त्यांच्या. आणि खूप अडचण आहे, त्यांच्या खूप प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये. आणि काय झालंय, सामान्य नागरिक आणि त्यांचा दुरावा झाला तर नक्कीच अवतारी का तो कुठेतरी जवळ आणण्याचं काम करेल. आणि फिल्म करत असताना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांच्याकडनं. त्यांना रिटर्नमध्ये काय समजतं, त्यांना फक्त हवं असतं रिस्पेक्ट आणि ते माणूस म्हणून कसं राहावं त्यांच्याकडनं शिकावं. आपण आपल्याला काय लक्षातही नसतं की आपल्या घराच्या इथे येणारा व्यक्ती, आपला कचरा घेऊन जाणारा व्यक्ती, त्याचं नाव काय, स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता आपल्या आरोग्याच्यासाठी ते रस्त्यावर उतरतात. आपण कुठेतरी विसरतोय. आणि काल तो जो दुग्धाभिषेक झाला ना, तर ज्याने कोणी तो अरेंज केला होता, मी त्याच्याकडे गेलो, त्याला म्हटलं की हे काय प्रकारे नव्हतं केलं पाहिजे, तर नाही का काही गरज नव्हती या सगळ्या गोष्टीची. तर त्याने जे काही उत्तर दिलं ना, मला तिथं बोलता नाही आलं. हा तो काय म्हणतो की ट्रेलरमध्ये जो रोहित दिसतो तो चेंबरमधून बाहेर येतोय, रोज डेट समथिंग नाही का. तर म्हटलं की जर सिनेमा अशा पद्धतीचा आमच्या काळाला भेटणारा आलाय तर मला वाटतं की तो चेंबरमधून बाहेर येतोय, तो पूर्ण भरलेला आहे, माखलेला चिखलाने वगैरे काही घाण आलंय. आम्हाला ते ना दुधाने काढायचं. म्हटलं केलं आता पुन्हा नका करू, बस एवढंच करून